नमस्कार. आज आपण पंढरपूर शहरामध्ये आहोत. तहसील कार्यालयाच्या आवारात आज या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर तालुका पंढरपूर थकीत व्यापारी पेमेंट मागणीपोटी अमरण उपोषण चालू आहे. आज त्या ठिकाणी या उपोषणकर्त्याचा 4था दिवस आहे. गुरुवार दिनांक 10/10/2024 रोजी हे उपोषण त्या ठिकाणी चालू झालेले दिसतंय. त्या ठिकाणी त्यांनी एक मथळा त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आपण त्याची सविस्तर वाचूया. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर या कारखान्यातला मागणीनुसार केमिकल पुरवठा केला असून त्यापोटी रक्कम 72,58,026 रुपये येणे बाकी असून संबंधित चेअरमन अभिजित पाटील व अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तसेच कार्यकारी संचालक यांनी काही पदाधिकारी व कार्यकर्ते बोलावून मारहाण करून आरेरावीची भाषा तसेच शिवीगाळ करून गेट बाहेर काढले. सदर तक्रारीची चौकशी करून संबंधित चेअरमन अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधित रक्कम रोख स्वरूपात मिळावी या विनंतीपोटी उपोषणकर्ते जे संतोष माणिक भालेराव राहणार ते इसबावीचे त्यांनी त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्यावरती त्यांचं देणं कुठंतरी विठ्ठल कारखान्याने त्यांना देणं कुठंतरी 72,58,026 रुपये आहे. त्यानिमित्तानं त्यांनी अमरण उपोषण ठेवलंय. नेमकं हे उपोषण कशा संदर्भात आहेत आज आपण त्या उपोषण स्थळी त्या ठिकाणी आलेलो आहोत. उपोषणची भूमिका काय असणार आहे, विठ्ठल कारखान्याकडे यांचं नेमकं किती देणं असणार आहे किंवा याच्या पाठीमागे नेमकं काय करणार असणार आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने यांची भेट घेतली का किंवा यांची विचारपूस कोणत्या माध्यमातून केली जाते प्रशासनाकडून हे सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर बघूया नेमकं त्यांची भूमिका काय असणार आहे ते. काय सांगाल, तुमची प्रथम मागणी काय आणि जो आरोप केला आहे त्या संदर्भात सांगा. कारखान्याकडे माझी येणे बाकी 72,58,026 रुपये आहे. ह्या मागणीसाठी आम्ही वरचेवर आज हे नवीन आल्यानंतर नवीन पॅनल आल्यानंतर 2-2.25 वर्ष कंटिन्यू त्यांच्याशी फॉलोअप करत राहिलो. परंतु आजपर्यंत त्यांनी देव अशी पॉझिटिव्ह ही करत राहिले आणि वेळ मारून नेत राहिले, उडवाउडवीची उत्तरं देत राहिले. आणि आत्ता जी त्यांच्याकडे जी रक्कम शासनानं त्यांना जे कर्जरोपी दिलेली आहे ते आल्यानंतर तुमचं वन टाईम सगळं पैसे देतो असं कबूल केलं. आणि ज्यावेळेस त्यांचं पैसे आले त्यावेळेस त्यांनी मी वाळूत मुरलेलो आहे, तुला काय करायचं आहे ते कर, मी इथल्या भालके असतील, परिचारक असतील, काळे असतील, त्यानंतर बबनदादा शिंदे असतील, मोहिते पाटील असतील, यांना वाळूत गाडलं आहे, तू कोण लागून गेला, तुला जे काय करायचं ते कर असे अर्वाच्य भाषेत माझ्याशी अशी अर्वाच्य भाषा केली माझ्याशी. आणि त्यामुळं आमचा नाईलाज असं झाला आणि उपोषणाच्या ह्याच्यासाठी मला प्रवृत्त केलं गेलं. ही केमिकल नेमकं तुम्ही कशा संदर्भात केमिकल कारखान्याला पुरवत होता? ऊसापासून जी साखर बनते त्यासाठी लागणारे जे प्रोसेस केमिकल आहे, डिस्लरी केमिकल आहे, कोजन केमिकल आहे, RO केमिकल आहे, ही टोटल सगळी केमिकल आम्ही पुरवत होतो. आणि मी जे केमिकल देत होतो त्याच्यापासूनच साखर बनत होती. आणि त्या पिरियडमध्ये कुठलाही व्यापारी आपल्या कारखान्याकडे येत नव्हता. मी कारखान्याचा सभासद आहे, आपल्या संस्थेवर प्रेम आहे. आणि ह्या चेअरमनचं मत आहे की तुम्ही कुणाच्या काळात दिलं, काय केलं. मी म्हणलं मी काही कुणाच्या चेअरमनच्या म्हणजे वैयक्तिक काय चेअरमनच्या घरी दिलेलं नाही, संस्थेला माल दिलेला आहे. त्या संस्थेनं साखरच काढलेली आहे. तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता निवडणूक लढवण्याच्या अगोदर, त्याच्यामध्ये तुम्ही बोलला होता की मी सगळी जुनी देणी देईन, ही करेन. मग तुम्ही फक्त काय मताचा जोगवा मागण्यासाठीच फक्त काय शेतकऱ्यांची देणी भागवली का? आणि ते काय उपकार केले का? पहिली जुनी साखर होती ती साखर देऊनच तुम्ही लोकांची देणी भागवलेली आहेत. दुसराच त्यांना सवाल असा आहे की जी साखर बनवण्यासाठी जी साखर कशी तयार झाली, आमचं केमिकल वापरल्याशिवाय थोडी साखर बनली का? मग आम्ही सुद्धा तुमचे एक देणेकरी आहे, मग आम्हाला तुम्ही का मोकळं करत नाही यातून? आणि 2-2.25 वर्ष त्यांनी फक्त आज देतो उद्या देतो हे करत करत दिवस मारून नेले. आणि प्रत्यक्षात पैसे आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे म्हणजे उडवाउडवीची उत्तर द्यायला चालू केली. देतच नाही असं त्यांनी म्हणजे स्पष्ट सांगितलं. आता हे करत असताना हे बिल तुम्ही जसं म्हणला की हे मागील बिल आहे, मागील देण्याकरत या बिलात नेमकं तुम्ही हे जे केमिकल आहे ते कोणत्या सराला वितरित केलं होतं? कोणत्या वर्षी दिलं? मी 2006 पासून 2020-21च्या सीझनपर्यंत मी कारखान्याला सप्लाय करत होतो. हो. आणि हे म्हणताय एकूण तुम्ही जे काय देत होता त्याच्या अगोदरच्या चेअरमनशी या संदर्भात काही बोलणी झाली होती का? अगोदरचे भारत नाना भालके चेअरमन होते त्यावेळेससुद्धा मी त्यांना म्हणजे अशा इतकं आता जसं त्यांच्या पाठीमागं पेमेंटसाठी लागलो तसं त्यांच्या पाठीमागं पेमेंटसाठी लागलेलो होतो. परंतु काय झालं की त्यावेळेस त्यांनी मला एक शब्द दिला होता की ऊसाची साखर कारखाना चालू करतोय, ऊसाची साखर बाहेर पडली की तुला आल्यानंतर पहिलं पेमेंट देतो. पण दुर्दैव असं की ज्यावेळेस
त्यांनी मोळीपूजन केलं आणि कोरोना काळात दुर्दैवानं ते ॲडमिट झाले आणि ह्याच्यामध्ये ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर भगीरथ भालके आले. भगीरथ भालकेंना सुद्धा आम्ही उपोषणापर्यंत म्हणजे बसेपर्यंत त्यांच्या पाठीमागे लागलो होतो. म्हणजे आम्ही बसणं पण कारखान्याकडे काय येणे बाकी नव्हती, कुठून येणं नव्हतं. उपोषण बसून काय आमचं जे इच्छित हे होतं पेमेंट मिळावं ही काही मागणी पूर्ण होणार नव्हती. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्यांना सुद्धा अशीच मागणी केली. काय आम्ही काय उपोषण काय लगेच आज त्यांच्याकडे गेलो आणि उद्या बसलो असं नाही. 2-2.5 वर्ष त्यांच्याशी कंटिन्यू आमचा फॉलोअप होत राहिलेला आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी म्हणला की देतो असे म्हणाले, परंतु ज्या अभिजित पाटलांना तुम्ही आता टार्गेट केलेलं दिसतंय, ऐन विधानसभेचं निवडणूक आहे, त्या ठिकाणी माढ्यातून त्यांनी उमेदवारी जाहीर केली. कुठंतरी निवडणुकीपूर्वीच त्यांना बदनाम करण्याचा हा डाव असू शकतो अशी चर्चा आहे. अजिबात नाही. कारण आम्ही काय आजच तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की मी निर्णय काय लगे आजच घेतलेला नाही. मी 2-2.25 वर्ष फॉलोअप घेतोय. पैसे आल्यानंतर पैसे देतो असा त्यांचा म्हणजे म्हणजे त्यांनी होकार दिलेला होता. पैसे येऊन सुद्धा ते टाळाटाळ करायला लागलेत. मग आमचा तुम्हीच सांगा की आता आमचा नाही इलाज आहे ह्या गोष्टीसाठी. कारण आम्ही काय आमचं पोट दुखतंय, आम्ही ओवा मागणार. लक्षात घ्या, आम्हाला काय राजकीय आम्ही कुठले विरोधक नाही किंवा काय नाही किंवा त्यांचा बदनाम करण्याचा तर हेतूच नाही. आमची एक रास्त मागणी आहे, आमचं पेमेंट द्यावं. पेमेंट दिलं की आम्ही उठणार. बदनाम करण्याचा ह्याचा उद्देशच नाही ह्याच्या पाठीमागं. ही जी तुम्ही अमाऊंट टाकलेली आहे, या अमाऊंटचा त्यांच्या अमाऊंटची आणि तुमच्या अमाऊंटची जुळवाजुळव होते का? 100% जुळवाजुळव होते. त्यांच्या लेजरची रक्कम आणि आमची रक्कम, आमचं स्टेटमेंट आहे, त्यांचं स्टेटमेंट आहे माझ्याकडं. ती रक्कमेमध्ये 1 रुपयाचाही कुठं म्हणजे हे नाही. तुम्ही हे संदर्भ म्हणताय त्या वर्षी ज्या आता ही थकबाकी त्या एकूण 2006 सालापासून 2019 सालापर्यंतची आहे की एखाद्या मर्यादित वर्षापूर्वीची? नाही, कसं होतं, ज्या 17 म्हणजे 15-16 साली वगैरे ज्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती नव्हती, संस्थेचा आम्ही सभासद होतो. कारखान्याचं प्रशासन किंवा चेअरमन असतील किंवा जे कोण असतील ते काय म्हणत होते, आम्हाला मालापुरतं पेमेंट वगैरे देत होते. मग ॲडव्हान्स वगैरे देऊन आम्ही मटेरियल त्यांना देत होतो. कारखान्याची ही आहे. मग कसं होतं की ज्यावेळेस ॲडव्हान्स एखादी 100 रुपयाची वस्तू असेल तर आम्हाला 50-60% ॲडव्हान्स म्हणा म्हणजे ते पैसे देत होते. त्या पैशातून मग जे असं थोडं राहत गेलेली बाकी आहे. आणि ही बाकी म्हणजे काय 2006 पासूनची नाही, मग एक सर्वसाधारणपणे 17-18 सालाची म्हणजे 18-19च्या नंतरची बाकी आहे. तुम्ही याचं जी तक्रार असते ते तक्रार कुठे केली होती? नेमकी पहिली तक्रार जी काही कारखान्याच्या विरोधात होती ते तक्रार कुठे केली होती? नाही, तक्रार म्हणजे आम्ही त्यांच्याकडेच विनंती म्हणजे मागणी करत होतो. त्यांच्याकडे वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, जे चेअरमन मुख्य आहेत, प्रशासन आहे, त्या प्रशासनाकडेच मी मागणी करतो. कसं असतं, एखाद्या कारखान्यानं शेअर जर दिला नाही तर त्याची साखर आयुक्तालयाला कुठं तक्रार केली जाते की आमच्या अशा संदर्भातलं ठेव आहे किंवा काय आहे. तुम्ही हे स्टेटमेंट कुठं साखर आयुक्तालयाला किंवा साखर जिथं आपण जे मेन ऑफिस आहे तिथं त्यांच्या जे काही आपले हे आहेत अनासपूरकर साहेब असतील किंवा जे काही कारखान्याचे मेन प्रमुख असतील त्यांना तुम्ही का नाव घातलं नाही की आमची थकबाकी राहिली किंवा मागच्या चेअरमननं आमची थकबाकी ठेवली, कुठंतरी आता अभिजित पाटील त्यांच्याकडे सुद्धा राहिले, त्यांची भूमिका अशी, असं काय संदर्भात बोलला नाही? नाही, ते भूमिका असे म्हणण्याचा विषयच नव्हता. ते देतो म्हणून आम्हाला शेवटी वेळोवेळी आश्वासनं देत राहिलेले आहेत. त्यामुळे तक्रार करण्यास एखादा व्यक्ती जर आपल्याला देतो म्हणतोय तर त्याची तक्रार करायची काय गरज? तुम्ही किती दिवस त्यांना मागणार आहात? नाही, मग आता 2-2.25 वर्ष त्यांना मागितलेलं आहे. आता आम्ही काय केलेलं आहे, आता आम्ही ह्याचा फॉलोअप साखर आयुक्ताला सुद्धा पत्र दिलेलं आहे. ह्याचं आम्ही असं आमची बाकी आहे, आम्ही असं बसतोय. आणि NCDCला सुद्धा पत्र दिलं आहे की तुम्ही जी रक्कम दिली आहे ती जुनं देण्यासाठी दिलेली आहे, त्यातलं कुणाची रक्कम त्यांनी दिलेली नाही. हे पैसे त्यांनी असेच कारणे लावलेले आहेत. आता त्या ठिकाणी आपण बघतोय इथं विरोधकांचा काय तुम्हाला फोन झाला का, किंवा आता तुम्ही त्यांना करायचा फोन केला की बाबा त्या ठिकाणी तुमच्या कार्यकालात आम्ही तुम्हाला माल दिला होता आणि आता अभिजित पाटील आहेत ते सुद्धा कुठेतरी पैसे द्यायला नकार देत आहेत, काय संदर्भ या संदर्भात त्यांचं काय बोलणं झालं का? नाही, विरोधकांना तर त्यात ज्यावेळेस ते तिथं प्रशासनात होते किंवा जिथं मॅनेजमेंटला होते त्यावेळेस आम्ही त्यांचेच फॉलोअप करत होतो. आता त्यांचंच काय तिथं चालत नाही. आता कारखान्यावर सुद्धा बघा, MD सुद्धा काय तिथं विचारायला गेल्यानंतर ते संबंधित चेअरमनला विचारा म्हणतात. आता पूर्वी कसं असायचं, चेअरमन ज्यावेळेस उपलब्ध नसायचे त्यावेळेस ते 2-3 संचालकाला वगैरे अधिकार दिलेला असायचा. MD अवेलेबल नसेल त्यावेळेस GMला अधिकार दिलेला असायचा, चीफ अकाउंटला सहीचा अधिकार दिलेला असतो. आता असं कुठंही नाही, फक्त वन मॅन शो एकटेच निर्णय घेतात अभिजित पाटील. तुम्ही त्या ठिकाणी मेन्शनसुद्धा केलं की कुठंतरी शिवीगाळ करून गेटच्या बाहेर काढून मारहाण करून आरेरावाची भाषा केली, काय संदर्भात? आम्ही त्यांना पेमेंट आम्ही वरचीवर अशी पेमेंट मागणी करत होतो. त्यांनी आम्हाला कारखान्यावर बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर पेमेंट देतो म्हणून
अभिजित पाटील निघून गेले. त्याच्यानंतर MD साहेब तिथं अवेलेबल होते. MD साहेबाला आम्हाला ITR भरायचा होता. ITR भरण्यासाठी आम्ही MD साहेबाला स्टेटमेंटची मागणी करत होतो. स्टेटमेंटची मागणी करत असताना ते अगोदर पण आम्ही वर्ष झालं स्टेटमेंटची मागणी करतोयच. गेल्या वर्षी मागणी केली, त्याच्या अगोदर आत्ताच्या चालू सालामध्ये मागणी केली. प्रत्येक वेळेस ते सॉफ्टवेअर बंद आहे म्हणतात. मग MD साहेबाला मी एकच सवाल केला, तुमचं सगळं मॅनेजमेंट चालू आहे तर आमचं स्टेटमेंट द्यायला तुमचं सॉफ्टवेअर बंद कसं आहे आणि वर्ष तुम्ही सॉफ्टवेअर बंद ठेवून काय करताय काय? मग आम्हाला स्टेटमेंट पाहिजे. तर तिथं काय झालं तर दुसरा एक पार्टीवाला तिथं आलेला होता. त्यांचं आणि MD साहेबाचं तुम्ही झालं. तर MD साहेबाला ते काय म्हणले, तुमच्या चेअरमनकडं एवढा मोठा लाख रुपये खर्च करायला पैसे आहेत, आमचे पैसे द्यायला पैसे नाहीत का? आणि बाकीचं अन्न खाता का शेण खाता असं त्या पार्टीनं बनलं. मग आमचा मुलगा माझ्याबरोबर होता. मुलाला मी म्हणलं, अरे विषयांतर होतं याचं व्हिडिओ शूटिंग कर. MDला राग आला, पदाधिकारी बोलवून तो शिव्या देत होता, त्यांना पहिल्यांदा मारलं आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ शूटिंग करतोय म्हणून ह्याच्या खिशातला मोबाईल हिसकावून खिसा फाडून बाहेर काढून घेतला आणि मोबाईलमधलं शूटिंग डिलीट केलं आणि आम्हाला म्हणायला लागले तुम्ही MDला असं केलं तसं केलं. मी म्हणलं जर आमची चूक होती तर तुम्ही शूटिंग डिलीट करायची तुम्हाला गरजच काय भासली? तुम्ही त्या संदर्भात MD असतील किंवा जे काही प्रशासन असेल त्यांनी तुमच्या संदर्भात असं केले, तात्काळ पोलीस स्टेशनला कारवाई केली नाही? गेलो होतो पोलीस स्टेशनला. त्यावेळेस आपले ट्रेनी PS IPS अधिकारी शुभमकुमार होते. त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार करा, हे करा. परंतु त्यांच्यावर इतका वरून दबाव आला, कारण पोलीस स्टेशनमधून त्यांना फोन गेला की बाबा अशाशी तक्रार करायला तुमच्या विरोधात आलेले आहेत. त्यांच्यावर इतका दबाव आला की त्यांनी आमची तक्रार दाखल करायला स्पष्ट नकार दिला. आता कुठंतरी अशी चर्चा आहे की तुम्ही हे निवडणुकीच्या पूर्वीच जाणीवपूर्वक करताय, विरोधकाकडून कुठंतरी खतपाणी होतं आहे आणि ऐन विधानसभेच्या निवडणूकपूर्वीच का? कारण तुम्ही पुढं सुद्धा अजून 2 महिन्यांनी करू शकत होता. देणे अजून देणेकरांचे देणे द्यायला चालू आहेत, परंतु असं अचानकच विधानसभेच्या पूर्वी कुठंतरी प्रतिमेला लीन करायचं आणि कुठंतरी प्रतिमा खराब करायची अशा पद्धतीनं विरोधकांच्याकडून डाव केला जातोय. त्या संदर्भात काय सांगा? अजिबात नाही. विरोधकाचा ह्याच्याशी काडी मात्र संबंध नाही. आमचं एवढं आहे, आज मी 5-7 वर्ष ही करतोय, त्यांचा फॉलोअप घेतलेला आहे. ते पैसे नव्हते तोपर्यंत आम्ही ऐकलं त्यांचं. पहिले काय सुरुवातीला काय केलं ते म्हणले आमच्या पार्टीचा प्रचार करा, प्रचार केला. त्याच्यानंतर पैसे येऊ द्या, मला कामगाराची देणी द्यायची आहेत, शेतकऱ्याची देणी भागवायची आहेत, भागवू द्या, कारखाना चालू करायचा आहे चालू करू द्या, परत पैसे येईपर्यंत थांबा, परत चंद्रभागेची निवडणूक लागली आम्हाला सपोर्ट करा. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना वैयक्तिक सपोर्टसुद्धा केला. ती कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर तुमचं देणं देतो, कारखान्याची निवडणूक झाल्यावर सुद्धा परत असेच फक्त म्हणजे टाळाटाळ करत पुढची म्हणजे तो वेळ मारून नेत राहिले. त्याच्यानंतर पेमेंट येईपर्यंत आम्ही वाट बघितली. मग पेमेंट आम्हाला काय सांगितलं की पेमेंट येतं आहे, पेमेंट आलं की तुमचं देऊन टाकतो. आणि परत त्याच पिरियडमध्ये परत एकदा भेटायला गेल्यानंतर कारखान्याला ते NCDचे पैसे येणार होते, मॉर्गेज चालू होतं. मॉर्गेज ह्या 4-8 दिवसात मॉर्गेज होईल, पुढच्या आठवड्यात पैसे आले की तुमचे पैसे देऊन टाकतो. आणि पैसे आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो, पण देण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला. मी वाळूत मुरलेलो आहे, तुला काय करायचं आहे ते कर्ज, अशा अर्वाच्य भाषा. तुम्हाला मी मग सांगितलं त्या पद्धतीनं त्या नेते मंडळीला मी वाळूत गाडलं आहे, तू कोण लागून गेला, अशा अर्वाच्य भाषा आमच्याशी करायला काय? आम्ही त्यांचे विरोधक आहे का काय आहे? आम्ही एक पार्टीचा म्हणजे कारखान्याचा सभासद आहे, सप्लायर आहे, या नात्यानं आम्ही त्यांच्याकडे पैसे आमची पेमेंटची मागणी करायला गेलो. त्यामुळे ह्यात विरोधकाचा आणि हे कुठे येतो? आमचं पोट दुखतं, आम्ही वावा मागतो, हे आमचं स्पष्ट मागणं आहे. आम्ही आमच्या फक्त मागणीसाठीच उभी आहे. तुम्ही जे म्हणताय ना विरोधकांनी कुणी फूस लावली, आमचं काय केलं, कसं झालं, तर अजिबात नाही. आमचं पेमेंट द्या, आम्ही आज उठतो. आता काय होतंय, आता तुम्ही बघताय की अभिजित पाटलांची भूमिकेकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूनं कुठंतरी 3500 रुपये भाव द्यायचा घोषणा केली. महाराष्ट्रभर कुठंतरी आनंदाचं वातावरण तयार झालं नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील ज्या भागातून त्यांना कारखान्यात ऊस होतो त्या भागात प्रत्येक गावात तोफा असतील, मिठाई वाटून असेल, स्वागत करण्यात आलं. कारखानदाराच्या कुठंतरी टेन्शन वाढवलं. हे करत असताना शेतकरी पूर्णपणे अभिजित पाटलांच्या बाजूने कल करत असताना एकमेव तुम्ही आहात की त्या ठिकाणी अमरण उपोषण करताय. कुठंतरी या दोन्ही गोष्टीत साम्य दिसत आहे. चर्चेला उदाहरण आलं की पुन्हा एकदा मी त्याच विषयावर होतो की कुठंतरी विरोधक या गोष्टीला खतपाणी घालताय. अजिबात नाही. उलट 3,500 भाव दिला, आम्हाला आनंद आहे, शेतकऱ्याचं भलं होतं आहे. मी पण एक शेतकरी आहे, सभासद आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. आम्हाला आनंद आहे, 3,500 भाव दिला, अजून भाव जाहीर वाढवून केला, हे केला. त्यामुळे इतर कारखानदारसुद्धा त्यांच्या पद्धतीनं भाव देतील, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. परंतु मी तुम्हाला एक सांगितलं की मी त्यांना वेळोवेळी सांगितलं माझा मुलगा BTech करतोय, बाहेर शिकायला आहे, मी ह्या पोरांचं पैशाअभावी शिक्षण बंद केलं आहे, ऐन करिअरच्या भरात पोरांचं मी करिअर खराब करतोय, पैसे नसल्यामुळं त्यांचं करिअर थांबलेलं आहे, मला पैशाची गरज आहे. मी असं नाही की पैसे
आणि पैसे आल्यानंतर त्यांची देण्याची भूमिका नाही, म्हणून मी हे करतो. विरोधकाचा ह्याच्याशी काडी मात्र संबंध नाही. अजून पण मी तुम्हाला तेच सांगतोय की मला पैसे द्या, मी उठतो, बाकी माझा काहीच संबंध ह्याच्या. 2019चा तुमचा टर्नओव्हर किती आहे सगळा? 2019चा टर्नओव्हर आमचा कोटीच्या आसपास असेल. 1 कोटीच्या. इतकं तुम्ही 75 लाख 58 नाही रुपये नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, हे जे आहे पेमेंट काय ते एका वर्षाचं नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्या अगोदर हे का माझ्याकडे स्टेटमेंट आहे इथं, ह्याच्यामध्ये हे 72,58,000 रुपये आपले 18-19चे आहेत. त्याच्या अगोदर राहिलेलं पेमेंट आहेत 17-18चं 53,12,000 काही जे आहे अमाऊंट, ते अमाऊंट आहे. त्याच्यानंतर 17-18चंही माझ्याकडे स्टेटमेंट आहे इथं. त्याच्यामध्ये पाठीमागच्या सालातलं राहिलेलं 24,80,000 आहे. असं प्रत्येक वर्षी राहिलेलं पेमेंट आहे, ते काही एका वर्षाचं नाही. मग आता तुम्ही त्या ठिकाणी असं म्हणताय की हे जे किती 72 लाख रुपये तुमचं देणं आहे, इतकं मोठं देणं असताना तुम्ही, आता आम्ही त्याच प्रश्न येतो की हीच वेळ आहे होती का विधानसभेच्या अगोदर त्यांना वेटीस धरणं? वेटीस धरायचा विषयच येत नाही. मी काय सांगतोय, त्यांनी पेमेंट येईपर्यंत आम्हाला वाट बघायला लावली. पेमेंट आल्यानंतर ते वन टाईम आम्हाला पैसे देतो असा त्यांचा शब्द होता. पेमेंट आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची जी ही भाषा होती, आम्हाला दुसरा पर्यायच राहिला नाही साहेब, कारण आम्हाला काय पेमेंट मागायसाठी दुसरा कुठला पर्यायच राहिला नाही. त्यामुळं आम्ही ही उपोषणापर्यंत आलेलो आहे. आता त्यांच्या जे काही कार्यकर्ते असतील किंवा जे काही प्रशासन असेल, जो काही चांगला चाललेला गोड पाण्याचा प्रवाह आहे, ऊस क्षेत्रात अभिजित पाटील चांगलं काम करतायत आणि कुठंतरी एका ठिकाणी एक आपण काय म्हणतो चांगल्या पाण्यामध्ये कुठंतरी एक दगड पडल्यासारखा वाटतोय, त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. त्यांचं आम्ही देणं तर देणारच आहोत, किंवा ते आमच्या ऐन इलेक्शन पुढे बसले, आम्ही त्याला नकार कधी दिला नाही, आरवच्या भाषेत कधी बोलणं झालं नाही. आम्ही येईल त्यावेळेस त्यांना चांगल्याच भावनेने सांगितलं की तुमचं ज्यावेळेस आम्हाला वरून पैसे येतील त्यावेळेस तुमचे सर्व हिशोबाप्रमाणे पैसे दिले जातील. परंतु आज तुम्ही त्यांच्या विरोधात थेट आमरण उपोषण धरलं आहे. तहसीलदार असतील किंवा येथील प्रशासन असेल, त्यांनासुद्धा कुठं तर वेटीस धरून अभिजित पाटील यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं आहे. काय सांगा? मी तुम्हाला अगोदर सांगितलं, कारण उपोषण ह्याच्यापर्यंत मी ठीक आहे, त्यांनी 3,500 भाव दिला, चांगला त्यांचा गोड पाण्याचा प्रवाह आहे, आनंद आहे, अजून त्यांनी भाव द्यावा, शेतकऱ्यांचं भलं करावं. मी असं नाही, लक्षात घ्या, मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून वावरत होतो. फोटो घ्या. मी त्यांचा कार्यकर्ता वावरत होतो. ज्यावेळेस त्यांची विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं, आम्हाला सभासद होतो, सपोर्ट करा म्हणले, सपोर्ट केला. ते निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार केला. त्यांच्या वाढदिवसातसुद्धा सत्कार माझ्याकडे केलेले सत्काराचे फोटो आहेत, कारण मी त्यांचा कार्यकर्ताच म्हणून वावरत होतो. त्याच्यानंतर तुम्हाला जे म्हटलं, चंद्रभागेला आम्ही पाठिंबा दिला, आमच्या समाजानं पाठिंबा दिला, त्यांच्या जाहीर गटात जाहीर प्रवेश केला. त्याच्यानंतर हे रात्री 10:30 वाजता आमच्या सरकुली गावामध्ये काढलेला हा फोटो आहे. त्याच्यानंतर रात्री जेव्हा वरचीवर आम्ही जे तुम्ही म्हणता फॉलोअप केला ना, सरकुली गावचा, हो सरकुली. आणि ऐका, वरचीवर 2022 सध्या आता मी 2022 आहे, पत्रव्यवहार माझा सगळा 2022 आहे, माझी फर्म आहे 2022 रजिस्ट्रेशन. सरकुलीचे पहिले चेअरमन होते ना? हो, सरकुली चेअरमन होते. मी तुम्हाला तेच सांगितलं, त्यांना तिथंपर्यंत मी नेलेलं होतं, लक्षात घ्या, तिथंपर्यंत नेलेलं होतं. परंतु ते मला तो असा शब्द दिलेला होता. जसं आता अभिजित पाटलांना मी 2-2.25 वर्ष थांबलो, तसं त्यांनी शब्द दिला होता, त्यांच्याकडे पण मी थांबलो होतो. कारखाना चालू झाल्यानंतर मला पैसे देतो असा शब्द होता. परंतु ते दुर्दैवानं कोरोना काळात ॲडमिट झाले आणि दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं कसं आहे की त्यांना आता हे करण्याचा अर्थ नाही ना, नाहीतर मला ते पैसे मिळाले असते, मला ही वेळ पण आली नसती. आणि भारतनानावरती त्या काळात विश्वास होता तुमचा? नाही, विश्वास तर होता. आता ह्यांच्यावर सुद्धा विश्वास, 2-2.25 वर्ष थांबतोय म्हणजे यांच्यावर सुद्धा माझा विश्वासच आहे. हे रात्री फॉलोअप घेतलेले, रात्री 12-12:30 वाजता त्यांच्या ऑफिसमधले काढलेले फोटोसुद्धा माझ्याकडे आहे. मी रात्री 12-12:30 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये काय करणार आहे, त्यांच्याकडं त्यांनी मला जे बोलवून घेतलं, हे केलं, त्यावेळेस काढलेले फोटोच आहेत ते माझ्याकडं. 72,58,026 रुपये देणं म्हणताय, परंतु ज्या कंपन्याकडून तुम्ही हा माल घेताय त्या कंपन्याचं तुम्ही नेमकं किती माल खरेदी करवताय? ह्यांच्याकडे एवढं 72,58,000 देणं आहे. जसं कारखान्याची ऑर्डर येईल त्याप्रमाणे कंपनीकडे आम्ही परचेस ऑर्डर, आमची जशी कारखान्याची आम्हाला यायची तशी आमची परचेस ऑर्डर कंपनीला जायची. कंपनीकडून आम्ही घेतलेलं आहे. आता सध्या माझं दिंडोशी कोर्टामध्ये केस चालू आहे, पुण्यामध्ये केस चालू आहे, पार्टीचं देणं बाकी आहे. ॲक्सिस बँकेची माझी CC आहे, घरदारं लिहून घेऊन आम्ही CC काढलेली आहे. प्रत्येक वर्षी आम्ही 3-4 लाख रुपये व्याज भरतो आहे. त्या
कारखान्याच्या शिशी पोटी भरतोय, प्रत्येक वेळेस कोर्टात हजर राहावं लागतं, त्यांची देणी आहेत, वरून आम्हाला त्यांचं प्रेशर असल्यामुळं आम्हाला हे करणं भाग आहे. त्यांच्याकडे पैसे आत्ता तुम्हाला मी जे पहिलं सांगितलं की तुम्ही जे म्हणला की तुम्ही उपोषण का निवडलं, का असं का निवडणुकीतच का हा विषय निवडला, तर आम्हाला हे कंटिन्यू प्रेशर आहे. परंतु आता कारखान्याकडे पैसे नसल्यामुळं विद्यमान चेअरमन अभिजित पाटील सांगतायत की बाबा थांबा, थोडं पैसे येऊ द्या, पैसे आल्यानंतर तुमचं देतो. पैसेपर्यंत आम्ही वाट बघितली. पैसे आल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस त्यांचं मॉर्गेज चालू होतं, मॉर्गेज 4 दिवसात संपलं, पुढच्या आठवड्यात पैसे येतील असं त्यांनी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं. वन टाईम तुमचं सेटल म्हणजे वन टाईम तुमचं रक्कम देऊन तुम्हाला यातून मुक्त करतो असं त्यांनी बोलल्यामुळं आणि पैसे आल्यानंतर त्यांनी परत सरड्याप्रमाणे वेगळाच रंग बदलला. तू देत नाही, तुला काय करायचं ते कर. आणि आम्हाला वरनं बँकेचं प्रेशर आहे, कंपन्याचं प्रेशर आहे, कोर्टाचं तारखा चालू आहे, त्यांचं प्रेशर आहे, तारखावर आम्ही तारखा घेतोय, कुठं काय करतोय, त्यांच्याशी आम्ही तोंड देतोय. मग आम्ही करायला काय पाहिजे? आम्हाला शेवटी राहिला जास्त हा उपोषणाचा मार्ग निवडावा लागला. त्या ठिकाणी शेतकरी संघटना असेल, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी त्या ह्याच्यावरती आज संचालक बॉडीमध्ये आहेत, त्यांच्याकडून तुम्ही पण शेतकरी संघटनेत काम करताय, या संदर्भात तुम्ही कुठं संघटनेमार्फत त्यांच्याकडे विनंती केली नव्हती का? संघटनेमार्फत म्हणजे आम्ही त्या संघटनेचे आपले जिल्हाध्यक्ष आहेत तानाजी काका बागल, त्यांनी आम्ही चर्चेला बसलेलो आहे. तुम्ही जे म्हणला का नाही, तुम्ही उपोषणाचाच का मार्ग निघाला, बरं झालं तुम्ही विचारलं ते, कारण त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही संवाद ही केलेली आहे. त्यावेळेस त्यांनी तानाजी काकासमोर 2-3 टप्प्यात द्यायचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु कारखान्याचे पैसे आल्यानंतर तुम्हाला सांगितलं की त्यांनी पूर्णपणे रंग बदलला, कारण त्यांनी द्यायचंच नाही असं त्यांची भूमिका दिसायला लागली. त्यामुळं आम्हाला परत हे उपोषणाचे करावं लागलं. आम्ही वेळोवेळी प्रत्येकाच्या माध्यमातून त्यांना विनंती करत गेलेलो आहे. त्यांनी ते सांगितलं की बाबा आमची इथं एवढे हे आहेत ते आहेत, त्यांना तुम्ही हे करा ते करा. त्यामुळं आम्ही प्रत्येकाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो. नक्कीच या ठिकाणी आपण अनेक प्रश्न बघितले, प्रश्नांची जी काय त्यांनी बघितलं, ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती केलेला आरोप आहे की त्यांनी अधिकाऱ्यांनी अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ केली, ती भूमिका आपण त्या कारखान्यावरती जाऊन अधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क साधणार आहोत की अशा पद्धतीनं हा प्रकार घडला आहे का. या ठिकाणी यांची देणीसुद्धा बघितली, या देण्यामागं नेमकं सत्य काय आहे, असत्य काय आहे हे आपण बघणारच आहोत. त्याच पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीच्या अगोदरच अभिजित पाटील यांना वेटीस धरलं जात आहे का, याचासुद्धा आपण पाठपुरावा करणार आहोत. किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही यांचं राहिलेलं ॲडव्हान्स बाकीचे सभासदला देणं देऊन अभिजित पाटलांनी यांना कुठंतरी एकट्याला ठेवून यांचंच बाकी भाग ठेवलं आहे का, हे सुद्धा त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी आमची भूमिका असेल. अभिजित पाटलांची भूमिका काय असणार हे सुद्धा आपण लवकर जाणून घेणार आहोत. त्या ठिकाणी हा विरोधकांचा डाव आहे का, याचं सुद्धा आपण सखोल जाऊन ते बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही वेळ दिला आणि संपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.